नमस्कार. मी प्राध्यापक विनोद हनुमंत अवघडे, चंद्राबाई शांताप्पा शेंडुरे कॉलेज हुपरी. आपण FY BComचा सिलेबस अभ्यासणार आहोत. चालू वर्षी BCom भाग 1 या वर्गाचा विपणनाची तत्त्वे याविषयी आपण आज अभ्यास करणार आहोत. यासाठी जो CBCSनुसार दिला गेलेला जो सिलेबस आहे त्यामध्ये एकूण 8 प्रकरणांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यामध्ये विपणन अर्थ व महत्त्व, विपणन पर्यावरण, उपभोक्त्याची वर्तन पद्धती व खरेदी प्रक्रिया, बाजारपेठ विभाजन, ग्रामीण विपणन, विपणनातील अलीकडील बदल, विपणन माहिती पद्धत, विपणन संशोधन अशी एकूण 8 प्रकरणांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. आणि चालू वर्षी विद्यार्थ्यांनो आपल्याला 50 मार्काचा जो पेपर असणार आहे त्याचं हे स्ट्रक्चर आपल्यासमोर आहे, ज्यामध्ये एकूण 7 प्रश्न आपल्याला विचारले जातील. ज्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 यामध्ये 3 शॉर्ट नोट विचारल्या जातील. त्यामध्ये 3 पैकी कोणत्याही 2 टिपा आपल्याला लिहाव्या लागतील, ज्या प्रत्येकी 5 मार्कासाठी असतील. त्याप्रमाणे प्रश्न क्रमांक 2 पासून प्रश्न क्रमांक 6 पर्यंत आपल्याला दीर्घोत्तरी स्वरूपामध्ये प्रश्नांची उत्तरे सोडवावी लागतील. आणि प्रश्न क्रमांक 7 मध्ये आपल्याला टिपा द्या प्रश्न असेल, ज्यामध्ये 3 पैकी 2 टिपा लिहाव्या लागतील. प्रकरण क्रमांक 1चा आपण आज अभ्यास करणार आहोत, विपणन अर्थ व महत्त्व. आधुनिक काळामध्ये विपणन प्रक्रियेला प्रचंड महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि ऑनलाईन पद्धतीनं खरेदी विक्री करण्यावरती प्रचंड भर निर्माण झालेला आहे. आपण वस्तुविनिमय अवस्था जर पाहिली, ज्यामध्ये प्रत्येक व्यक्ती वस्तूंची परस्परांमध्ये देवाणघेवाण करून आपल्या गरजा पूर्ण करत होता आणि मानवाच्या गरजा या प्रचंड प्रमाणामध्ये वाढत चाललेल्या दिसून येतात आपल्याला, ज्यामध्ये प्रत्येक व्यक्ती हा परस्परांना वस्तूंची देवाणघेवाण करत आहे. मूलभूत गरजा जर भागवल्यानंतर आपण विचार केला तर त्यामध्ये सुखसोयीच्या वस्तू आणि चैनीच्या वस्तू भागविण्याचा प्रयत्न हा प्रत्येक व्यक्ती करत असतो. त्याचा अर्थ जर आपण पाहिला तर वस्तू आणि सेवा यांच्या मालकीचं हस्तांतर आणणाऱ्या ज्या प्रत्यक्ष क्रिया असतील त्या सर्व क्रियांचा समावेश हा विपणन प्रक्रियेमध्ये होतो. विपणनाची वैशिष्ट्ये जर आपण पाहिली तर ही सर्व वैशिष्ट्य उत्पादित ठिकाणापासून ते प्रत्यक्ष ग्राहकांपर्यंत म्हणजेच उपभोक्त्यापर्यंत वस्तूंची उपलब्धता करून देण्याची पूर्ण प्रक्रिया ही या वैशिष्ट्यांमध्ये येते. म्हणजे यावरून वैशिष्ट्ये आपल्याला अशी पाहायला मिळतील की ज्यामध्ये ग्राहकांना योग्य वेळेत वस्तू उपलब्ध करून दिल्या जातात, ग्राहकांपर्यंत घाऊक प्रमाणामध्ये सुद्धा आणि किरकोळ प्रमाणामध्ये सुद्धा वस्तूंचा पुरवठा केला जातो, स्थानिक बाजारपेठेद्वारे वस्तूंची विक्री केली जाते. आणि त्यामध्ये पुढचा जो प्रश्न आहे की विपणनाच्या विभिन्न बाबी नेमक्या कोणत्या, म्हणजे विपणन प्रक्रियेमध्ये प्रामुख्याने कोणत्या घटकांचा समावेश केला जातो, तर त्यामध्ये वस्तू या शब्दाचा अर्थ काय होतो की ज्या वस्तूंचा संचय किंवा त्यामध्ये असलेले गुणधर्म प्रत्येक व्यक्तीची गरज पूर्ण करत असतात त्याला आपण वस्तू असं म्हणतो. आणि सेवा म्हणजेच काय की सेवा या दृश्य किंवा अदृश्य स्वरूपाच्या असतात, ज्यांची मागणी ही ग्राहकांद्वारे केली जाते आणि ग्राहक त्या सेवा प्रदान करत असतो. प्रसंग म्हणायचं झालं तर आज ऑनलाईन पद्धतीनं जसे व्यवहार केले जातात तसेच वेगवेगळे इव्हेंट हे ऑर्गनाईज केले जातात. वेगवेगळ्या कंपन्या यामध्ये काम करत आहेत, ज्यामध्ये विशिष्ट आकार किंवा विशिष्ट रक्कम घेऊन विविध प्रसंग आयोजित केले जातात, विविध इव्हेंट ऑर्गनाईज केले जातात. मालमत्तेच्या बाबतीमध्ये जर आपण अभ्यास करायचा म्हटलं तर मालमत्ता म्हणजे काय की ज्यावेळी प्रत्येक व्यक्तीला विशिष्ट किंमत आवश्यक किंवा आपल्या गरजेनुसार ज्यावेळी तो विशिष्ट किंमत देतो आणि वस्तूंची खरेदी करतो किंवा मालमत्तेची खरेदी करतो. माहिती किंवा संकल्पना जर म्हटलं तर माहिती संकल्पनेमध्ये नेमकं आपल्याला अपेक्षित काय आहे, तर आज फक्त सेवा सुविधा दृश्य आणि अदृश्य स्वरूपामध्ये जे काउन्सिलिंग केलं जातं किंवा जे मार्गदर्शन केलं जातं. उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीने समजा फ्रीज घेतला तर त्या फ्रीजचा वापर नेमका कशा पद्धतीनं करायचा, त्याचं इन्स्टॉलेशन कशा पद्धतीचं असेल, एखादी TV असेल किंवा वॉशिंग मशीन असेल त्यांचं इन्स्टॉलेशन कसं करायचं, त्याचा वापर कशा पद्धतीनं करायचा याची माहिती जी ग्राहकांना दिली जाते ती माहिती विपणन प्रक्रियेमध्ये खूप महत्त्वाची मानली जाते. यामध्ये खूप संघटनासुद्धा कार्यरत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात, ज्या उत्पादित करणाऱ्या संस्था म्हणून आपल्याला त्यांच्याकडे पाहावं लागेल, ज्या संघटना ग्राहकांना प्रत्यक्ष वस्तू उपलब्ध करून देण्याचं काम करत आहेत.
वेगवेगळी पर्यटन स्थळं आहेत, ती पर्यटन स्थळंसुद्धा महसूल प्राप्तीसाठी खूप महत्त्वाची मानली जातात. कारण पर्यटन स्थळांच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात महसूल हा जमा केला जातो आणि विपणनामध्ये त्याचा सहभाग मोठा नेमका काय? का तर तिथं किरकोळ प्रमाणामध्ये वेगवेगळे विक्रेते उपलब्ध असतात. तिथं वेगवेगळी किराणा दुकानं असतील किंवा बिनदुकानी पद्धतीने जे रस्त्याच्या कडेला वेगवेगळी जे स्टॉल उभं केले जातात आणि ज्या माध्यमातून विक्री केली जाते, तिथेसुद्धा पर्यटन स्थळांद्वारे प्रचंड विक्री ही केली जाते आणि त्यामधून नफा हा प्राप्त होत असतो. आणि व्यक्ती आणि अनुभव हा त्यामध्ये का महत्त्वाचा आहे, की अशी काही पर्यटन स्थळं महाराष्ट्र आणि आपल्या देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये तयार केलेली आहे, की ज्या पर्यटन स्थळांमध्ये वेगवेगळे अनुभव, जसं की एखादं समजा कोल्हापूर जिल्ह्यातलं उदाहरण घ्यायचं म्हटलं तर आपल्याला रंकाळा आहे. याच प्रकारची वेगवेगळी पर्यटन स्थळं ही उपलब्ध करून दिली, की ज्या ठिकाणी जाऊन आपल्याला अनुभव घेता येतो आणि त्या अनुभवाच्याद्वारे विपणन प्रक्रियेला गती मिळण्यास आपल्याला मदत होते. विपणन संकल्पनेची उत्क्रांती जर पाहायचं म्हटलं विद्यार्थ्यांनो, तर विपणन संकल्पना आपल्याला अगदी ज्या पद्धतीनं मानवाच्या गरजा या मूलभूत स्वरूपाच्या आहेत, जसं की आपण अन्न, वस्त्र, निवारा म्हणतो. पण विपणन संकल्पनेची उत्क्रांती नेमकी कुठं झाली? तर वस्तू-विनिमय अवस्था आपल्याला महत्त्वाची मानावी लागते, ज्यामध्ये प्रत्येक व्यक्ती परस्परांना वस्तूंची देवाणघेवाण करत असायचा. समजा अ आणि ब या 2 व्यक्ती असतील, तर त्या 2 व्यक्ती काय करत असायच्या? ज्या व्यक्तीकडं जास्त वस्तू आहेत, तो व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीला देत असत आणि ज्या व्यक्तीकडं वस्तूंचं प्रमाण कमी आहे, तो दुसऱ्या व्यक्तीकडे देत असायचा. आणि त्यामधून वस्तू-विनिमय अवस्थेनंतर स्थानिक बाजारपेठेचा उदय होण्यास सुरुवात झाली. म्हणजे स्थानिक बाजारपेठा उदयास आल्या. प्रत्येक विक्रेता त्या ठिकाणी वस्तूंची विक्री करण्यासाठी आपल्या वस्तू उपलब्ध करून देऊ लागला, ज्यामुळे ग्राहकांना सहजतेने वस्तू उपलब्ध करण्यासाठी मदत झाली. आणि परिणामस्वरूप त्यामधून पैशाची उत्क्रांती होण्यास मदत झाली. ज्यावेळी जास्तीत जास्त व्यक्ती बाजारपेठेमध्ये येतात आणि बाजारपेठेमध्ये आल्यानंतर खरेदी विक्रीचे व्यवहार वाढू लागतात. ग्राहकांना वस्तू सहजतेने उपलब्ध होते. त्यामध्ये ग्राहक असेल, उपभोक्ता असेल, यासारख्या प्रत्येक व्यक्तींचा विनिमय प्रक्रियेमध्ये खूप मोठा सहभाग असलेला आपल्याला दिसून येतो. आणि परिणामस्वरूप विक्रेत्यांकडं आवक-जावक म्हणजेच आयात निर्यातीचं प्रमाण वाढलं, की पैशाची उत्क्रांती झालेली आपल्याला पाहायला मिळते. अगदी चलनाचं म्हटलं 10 रुपयापासून ते आज आपण पाहतोय 2000 रुपयापर्यंतचं चलन हे भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये कार्यरत असलेलं आपल्याला पाहायला मिळते. आणि भांडवलशाहीचा उदय हा कशा माध्यमातून घडून आला, की ज्यावेळी अर्थव्यवस्थेचं प्रमाण किंवा अर्थव्यवस्था ज्यावेळी सक्रिय होण्यास मदत झाली, खरेदी विक्रीचं प्रमाण वाढलं आणि आयात निर्यातीचं प्रमाण वाढलं, प्रत्येक व्यक्तीकडं विनिमय होऊ लागल्यामुळं चलन प्राप्ती होऊ लागली आणि परिणामी त्यामधूनच भांडवलशाहीचा उदय झालेला आपल्याला पाहायला मिळतं. आणि भांडवलशाहीचा उदय झाल्यामुळे प्रत्येक व्यक्तीला वाटू लागलं, की आपणही स्वतःचा व्यवसाय आपण चालू करू शकतो. मग त्याचं प्रमाण हे मोठ्या स्वरूपात असेल, कमी स्वरूपामध्ये असेल किंवा मध्यम स्वरूपामध्ये असेल आणि यामधून मोठ्या प्रमाणात औद्योगिक क्रांती घडून येण्यास मदत झाली. जसं आपण म्हणतो, की MIDC महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, ज्या ठिकाणी प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळे उद्योग स्थापन करण्यास सुरू झाले आणि त्यामधून मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती या महाराष्ट्रामध्ये करण्यात आली आणि औद्योगिक क्रांती घडून येण्यास त्यामुळे मदत झाली. मुक्त व्यापाराचा जर आपण काळ पाहिला तर प्रत्येक बाजारपेठेमध्ये आज अशी परिस्थिती आहे, की प्रत्येक उत्पादक हा आपली उत्पादनं आपल्या स्थानिक बाजारपेठेमध्येच उपलब्ध न करून देता प्रत्येक राज्य किंवा वेगवेगळ्या देशांमध्ये तो वस्तूंची उपलब्धता करून देऊ शकतोय. म्हणजे प्रत्येक बाजारपेठ ही प्रत्येक विक्रेत्यासाठी उपलब्ध आहे. आणि या स्पर्धेच्या काळामध्ये जर आपल्याला वस्तूंची सहजतेने उपलब्धता करून द्यायची असेल आणि स्पर्धेमध्ये जर आपल्याला टिकायचं असेल तर या मुक्त व्यापाराचं काळ हा आपल्याला स्वीकारणं गरजेचं आहे. आणि वाटप व्यवस्थेमध्ये नेमकं आपल्याला महत्त्वाचं काय आहे किंवा मोठ्या प्रमाणावरती जी वाटप व्यवस्था केली जाते, म्हणजे उत्पादित ठिकाणापासून ग्राहकांपर्यंत वस्तूंची उपलब्धता करून देत असताना त्या वितरण साखळीमध्ये वेगवेगळे घटक कार्यरत असतात. जसं की उत्पादक असेल, प्रतिनिधी असेल, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी, ग्राहक, अशा अनेक घटकांचा समावेश हा त्यामध्ये झालेला असतो. आणि वितरण व्यवस्था जेवढी सक्रिय झाली आणि वितरण व्यवस्थेमध्ये असलेला प्रत्येक घटक जसा वाढत राहिला तशी आर्थिक क्रांती होण्यासाठी खूप मोठ्या प्रमाणामध्ये मदत झाली. म्हणजे भांडवल ज्या प्रमाणात वाढलं त्या भांडवलाचं प्रमाण वाढल्यामुळं किंवा आर्थिक प्रगती होत असल्यामुळं ही आर्थिक क्रांती होण्यास मदत झाली. मित्रांनो, आपल्याला माहिती आहे जागतिकीकरण, उदारीकरण आणि खाजगीकरण, आज अशी स्पर्धात्मक परिस्थिती निर्माण झालेली आहे.
प्रत्येक उत्पादकाला जर स्पर्धेत टिकायचं असेल तर दर्जात्मक उत्पादनाची निर्मिती करणं हे अनिवार्य झालेलं आहे. आणि या अनिवार्यतेतून ऑनलाईन पद्धतीनं खरेदी विक्री असेल किंवा प्रत्यक्ष ग्राहकांशी संपर्क साधून विक्री करावायची असेल तरीसुद्धा या जागतिकीकरणामध्ये टिकत असताना स्पर्धात्मक परिस्थितीचा आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये विचार करणं हे गरजेचं झालेलं आहे. त्यानंतर काही गावाभूत संकल्पना जर आपण पाहिल्या तर त्यामध्ये गरज, इच्छा आणि मागणी म्हणजे प्रत्येक व्यक्ती किंवा जो ग्राहक आपण म्हणतो तो ग्राहक वस्तूला कधी मागणी करत असतो. जर समजा त्याला एखाद्या वस्तूची आवश्यकता निर्माण झाली, गरज निर्माण झाली, अर्थातच समजा आपल्याला भूक लागली तर आपण जेवण मागतो. मग जेवण मागत असताना एक उदाहरण आपण पाहूया. समजा आपल्याला भूक लागलेली असेल तर भूक लागल्यानंतर आपण काय म्हणतो की चला आपल्या घरामध्ये काय वस्तू उपलब्ध आहेत त्या आपण पाहतो. म्हणजे गरज, इच्छा आणि त्यानंतर मागणी. म्हणजे एखाद्या दुकानामध्ये जर आपण गेलो तर त्या दुकानामध्ये काय वस्तू आहेत, आपल्याला पहिल्यांदा गरज काय आहे आपण समजून घेतलेलं असतं, त्यानुसार आपली इच्छेमध्ये त्याचं रूपांतर होतं आणि प्रत्यक्ष त्या ठिकाणी गेल्यानंतर आपण काय करतो, वेगवेगळ्या वस्तूंना मागणी करत असतो. आणि वस्तू जर आपण म्हटलं, गाभूत संकल्पनेमध्ये वस्तू या गोष्टीला का महत्त्व आहे की वस्तू आपण कशाला म्हणतो, मागाशी सांगितल्याप्रमाणे जो वस्तूमध्ये असलेला गुणधर्मांचा जो संचय असतो त्यास आपण वस्तू म्हणतो. आणि ती वस्तू जर आपल्याला खरेदी करायचं म्हटलं तर त्याला आपल्याला विशिष्ट मूल्य द्यावं लागतं, विशिष्ट किंमत आपल्याला द्यावी लागते, जी किंमत घाऊक किंवा किरकोळ व्यापारी हा आपल्याकडून घेत असतो. कारण उत्पादित ठिकाणावरून आपल्याला जर त्या वस्तू उपलब्ध करून द्यायच्या असतील तर विक्रेत्याला प्रचंड प्रमाणामध्ये खर्च करावा लागतो. मग तो सगळा खर्च, मग मजुरी असेल किंवा ट्रान्सपोर्टेशनचा खर्च असेल, यासारखा सगळा खर्च भरून काढण्याचं आव्हान हे उत्पादकांच्या समोर असतं. मग तो खर्च ग्राहकांच्याकडूनच तो घेतला जातो. म्हणजेच मूल्य, वस्तू, त्यासाठी येणारा खर्च आणि त्यापासून मिळणारं समाधान हे ग्राहकांसाठी महत्त्वाचं असतं. आणि समजा विनिमय, व्यवहार आणि यांचा संबंध, परस्पर संबंध नेमका काय आहे. कारण कोणताही विनिमय किंवा खरेदी विक्रीचा व्यवहार करत असताना त्यामध्ये उत्पादक, घाऊक व्यापारी, किरकोळ व्यापारी आणि प्रत्यक्ष ग्राहक यांचा संबंध असलेला आपल्याला पाहायला मिळतो. तर बाजारपेठ नेमकं आपल्याला कशाला म्हणायचं आहे, ज्या ठिकाणी प्रत्येक व्यक्ती किंवा उत्पादक हा वस्तूंची विक्री करतो. विक्री करण्यासाठी जो त्यांना प्लॅटफॉर्म उपलब्ध होत असतो त्याला आपण म्हणत असतो बाजारपेठ. आणि विपणन आणि विपणक या शब्दांचा अर्थ आपल्याला काय घ्यायचा आहे की विपणन प्रक्रियेमध्ये कुठल्या घटकांना महत्त्व दिलं जातं, जो खरेदीदार असतो, जो विक्रेता असतो, विक्री करणारा व्यक्ती असतो, खरेदी करणारा व्यक्ती असतो, या सगळ्या घटकांना आपल्याला महत्त्व द्यावं लागतं. समजा पालक ज्यावेळी एखाद्या दुकानामध्ये वही किंवा पेन खरेदी करण्यासाठी जात असतात तेव्हा आपल्याला असं लक्षात येतं खरेदी करणारा व्यक्ती म्हणजे पालक असतो, परंतु त्याचा उपभोग घेणारा व्यक्ती हा मुलगा किंवा मुलगी असू शकते. म्हणजे विपणन आणि विपणक या शब्दामधला जर आपण फरक पाहिला तर आपल्याला योग्य फरक हा या दोन्ही संकल्पनेमध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण विपणन प्रक्रियेमध्ये खरेदी विक्री आपल्याला अपेक्षित असते आणि विपणकमध्ये आपल्याला नेमकं आवश्यक काय आहे, तर त्यामध्ये प्रत्यक्ष खरेदीदार असेल, विक्रेता असेल, जो कोणता सहभागी घटक असेल, त्या प्रत्येक पर्टिक्युलर जो घटक असेल तो आपल्याला विपणकामध्ये आवश्यक म्हणून त्याचा विचार करावा लागणार आहे. विपणनाचं स्वरूप आपल्याला काय सांगता येईल किंवा स्वरूप आपल्याला नेमकं अपेक्षित काय आहे, तर त्याच्यामध्ये भौतिक हालचाल विषयक क्रिया. म्हणजे ज्यावेळी एखादी वस्तू एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी जाते, म्हणजे उत्पादकापासून ज्यावेळी ती वस्तू ग्राहकांना दिली जाते त्यावेळी त्याचं भौतिक हालचाली झालेली आपल्याला पाहायला मिळते. स्वामित्व म्हणजे मालकी हक्क. अ या व्यक्तीनं समजा एखादी वस्तू ही ब या व्यक्तीला विकली तरी अ या व्यक्तीला काय करावं लागतं, त्याची किंमत ही ब या व्यक्तीला द्यावी लागेल. म्हणजे स्वामित्व म्हणजे मालकी बदलली, म्हणजे मालकी हालचाल विषयक क्रिया त्यामध्ये सहभागी होतील. बाजारपेठ व्यवस्थापनाच्या क्रिया जर आपण विचारात घेतल्या तर बाजारपेठेमध्ये खरेदी असेल, विक्री असेल, वस्तूंची उपलब्धता करून देणं असेल, वस्तू घरपोच देणं असेल, यासारख्या वेगवेगळ्या गोष्टी या त्यामध्ये आपल्याला विचारात घ्याव्या लागतील. विपणनाची व्याप्ती जर आपल्याला समजावून घ्यायचं म्हटलं तर विपणन प्रक्रियेमध्ये अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी आहेत ज्यामध्ये विपणन मिश्रण हे कशा पद्धतीने केलं जातं. उत्पादकाला वाटत असेल की आपण योग्य पद्धतीने वस्तूंची विक्री करण्यासाठी त्यामध्ये वेगवेगळे बदल घडवून आणावे, जसे की दर्जा असेल, गुणधर्म असेल, चव असेल, रंग असेल, आकार असेल, रूप असेल, यासारख्या वेगवेगळ्या गोष्टींमध्ये बदल करण्याचं काम हे उत्पादकाला करावं लागतं. म्हणजे विपणन मिश्रण त्यामध्ये नेमकं आपल्याला गरजेचं मानलं जातं. विपणनासाठी वितरण मार्ग आपल्याला कोणते विचारात घ्यावे लागतील,
तर त्यामध्ये आपल्याला असं समजावून घ्यावं लागेल की जसं जलमार्ग असेल म्हणजे समजा जहाजातून वस्तूंची आयात निर्यात करणं असेल, हवाई मार्गाचा वापर केला जातो, रस्ते वाहतुकीचा वापर त्या ठिकाणी केला जातो, म्हणजे विपणनासाठी वेगवेगळे वितरण मार्ग हे महत्त्वाचे मानले जातील. विपणन संशोधनामध्ये नेमकं आपल्याला अपेक्षित काय असतं? ज्यावेळी एखादा उत्पादक वस्तूंची निर्मिती करतो, त्या वस्तूंची निर्मिती करत असताना जास्तीत जास्त नफा प्राप्ती कशी करता येईल आणि या हेतूनं ज्यावेळी एखादा उत्पादक काम करू लागतो, प्रयत्न करू लागतो, त्यावेळी त्याचा संपूर्ण संबंध हा विपणन संशोधनामध्ये येत असतो. विपणन माहिती पद्धतीमध्ये नेमकं आपल्याला काय करायचं आहे? विपणन माहिती पद्धत म्हणजे खरेदी करत असताना ग्राहक हा वस्तूंच्या गुणधर्मापासून, चवीपासून ते गुणघटकांपर्यंत प्रत्येक वस्तूचा विचार करत असतो. तसं विपणन प्रक्रियेमध्ये एखादी वस्तू तयार करत असताना किंवा एखाद्या बाजारपेठेमध्ये असं आपण समजूया की एखाद्या बाजारपेठेमध्ये मला वस्तूंची उपलब्धता करून द्यायची आहे. तर त्या बाजारपेठेमध्ये वस्तू उपलब्ध करून देत असताना मला पहिल्यांदा ही माहिती काढावी लागेल की त्या बाजारपेठेमध्ये असलेला ग्राहक वर्ग हा नेमका कोणत्या भागातून येतो आहे. त्या भागाची माहिती घेत असताना ग्राहकांना कोणत्या प्रकारच्या वस्तू आवश्यक आहेत, त्यांची खरेदी क्षमता नेमकी काय आहे, म्हणजेच त्यांची आर्थिक क्षमता काय आहे, ती क्षमता आपल्याला समजावून घ्यावी लागेल. त्यानंतर जी एकत्रित केलेली माहिती असेल, आपण ग्रामीण भागामधली माहिती एकत्रित केलेली असेल किंवा शहरी भागामधली माहिती एकत्रित केलेली असेल, तर आपल्याला काय करावं लागेल? त्या माहितीवरती विशिष्ट प्रक्रिया करणं. पद्धत या शब्दाचा अर्थ काय की मला समजा मी 100 ग्राहकांची माहिती एकत्रित केलेली असेल, तर त्याच्या पद्धतीनुसार वापर करायचा. या शब्दाचा अर्थ आपल्याला काय घ्यायचा आहे की समजा कोणत्या गावातील किती ग्राहक आहेत, त्यांच्या खरेदी क्षमतेचे नेमकी वेगवेगळं विभाजन आपण कसं करणार आहोत, त्यांच्या आवडीनिवडी नेमक्या काय आहेत, त्यांची खरेदी क्षमता नेमकी कोणत्या प्रकारची आहे, त्याचा विचार आपल्याला करावा लागेल. बाजारपेठ विभाजन जर आपल्याला करायचं म्हटलं, ज्यावेळी वस्तू आपण वेगवेगळ्या प्रकारे ग्राहकांना उपलब्ध करून देतो, त्यावेळी त्याचं विभाजन करणं आपल्याला अपेक्षित आहे. म्हणजेच एकाच ठिकाणी वेगवेगळ्या वस्तू उपलब्ध करून देत असताना त्याचे वेगवेगळे प्लॅटफॉर्म किंवा वेगवेगळ्या ठिकाणी ती वस्तू उपलब्ध करून आपण देत असतो, पण ते एकाच छताखाली ज्यावेळी येतात त्यावेळी बाजारपेठेचं विभाजन करणं आपल्याला आवश्यक आहे. आणि बाजारपेठेचं पर्यावरण पाहत असताना आपल्याला काय करावं लागेल की आपण कोणत्या ठिकाणी वस्तूंची विक्री करतोय, कोणत्या ठिकाणी कोणत्या प्रकारची वस्तू आपण विक्री केली पाहिजे आणि कोणत्या ठिकाणी वस्तू विक्री करत असताना त्याचं सभोवतालची परिस्थिती नेमकी काय आहे, त्याचा विचार हा सर्वांगाने आपल्याला करावं लागणार आहे. कारण उपभोक्त्याची वर्तन पद्धती तर आपल्याला समजावून घ्यावी लागेल. उपभोक्त्यांची वर्तन पद्धती समजावून घेत असताना त्यांच्या आवडीनिवडीला आपल्याला विशेष महत्त्व द्यावं लागतं. कारण ग्राहकाला कोणत्या प्रकारच्या वस्तू आवडतील हे आपल्याला माहीत नसतं. ज्यावेळी प्रत्यक्ष ग्राहकांशी आपला संपर्क येईल, ज्यावेळी आपण त्यांच्याशी संवाद साधू, त्यावेळी आपल्याला त्याची वर्तन पद्धती आपल्याला समजावून घ्यावी लागेल आणि मगच आपण काय करू शकतोय की त्याला वर्तन पद्धतीनुसार वस्तूंची उपलब्धता करून देऊ शकतोय. विपणन प्रक्रियेचं महत्त्व जर आपल्याला पाहायचं झालं विद्यार्थ्यांनो, हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. कारण विपणनाचं महत्त्व जेवढं बाजारपेठेसाठी आहे, तेवढंच उत्पादकासाठी आहे, व्यावसायिकासाठी आहे, उपभोक्त्यासाठी आहे, सगळ्या घटकांसाठी. आपण स्टेप बाय स्टेप जाऊया की व्यावसायिक कार्याच्या दृष्टीनं विपणनाचं महत्त्व नेमकं काय. आता व्यावसायिक कार्यामध्ये नेमकं आपल्याला अपेक्षित काय असतं की उपभोक्ता किंवा ग्राहक यांच्या दृष्टिकोनातून महत्त्व नेमकं काय आहे. उपभोक्ता आणि ग्राहक यामध्ये फरक हा आपल्याला मूलभूत असा पाहायला मिळतो. ग्राहक हा प्रत्यक्ष वस्तूंची खरेदी करत असतो आणि उपभोक्ता वस्तूंचा उपभोग घेत असतो. मग त्यांच्यासाठी विपणनाचं महत्त्व नेमकं काय आहे. ज्यावेळी ग्राहक वस्तूंची खरेदी करतो, एखाद्या ग्राहकानं समजा 5 वस्तूंची खरेदी केलेली असेल, त्यावेळी त्याचा हेतू असतो वस्तूंचा वापर करणं, वस्तूंचा उपभोग घेणं. परंतु ज्यावेळी एखादा ग्राहक 50 वस्तूंची खरेदी करेल, त्यावेळी त्याचा उद्देश असू शकतो की वस्तूंची पुनर्विक्री करणं. म्हणजेच व्यावसायिक कार्याच्या दृष्टिकोनातून जर आपण विपणनाचं महत्त्व पाहिलं तर तिथं उपभोक्ता आणि ग्राहक या दोन्ही घटकांना त्याचं विशेष महत्त्व हे प्राप्त होतं आहे. समाजाच्या दृष्टीने जर महत्त्व आपल्याला अभ्यासायचं झालं, समाजातील प्रत्येक घटकाला वेगवेगळ्या वस्तू, वेगवेगळ्या सेवा सुविधा हे आवश्यक असतात. कारण समाजातील प्रत्येक व्यक्ती आपल्या आवडीनिवडीनुसार, आर्थिक परिस्थितीनुसार राहण्याचा प्रयत्न करत असतो आणि समाजाचं राहणीमान उंचवण्याचं काम हा विक्रेता करत असतो, व्यावसायिक करत असतो. म्हणजे व्यावसायिकाची भूमिका ही त्या ठिकाणी अत्यंत महत्त्वाची आहे. कारण व्यावसायिक काय करत असतो की त्या ठिकाणी त्या परिस्थितीनुसार, सभोवतालच्या परिस्थितीनुसार ग्राहकांना वस्तूंची उपलब्धता करून देण्याचा प्रयत्न करत असतो. आणि अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने जर आपण महत्त्व पाहिलं तर अर्थव्यवस्थेला गतिशीलता आणण्याचं काम हे विपणन प्रक्रियेमध्ये
केलं जात असतं. प्रामुख्यानं विपणन प्रक्रियेच्या आधारेच अर्थव्यवस्थेला महत्त्व प्राप्त होत असतं. आता आपण विद्यार्थ्यांना पाहणार आहोत प्रकरण क्रमांक 2, विपणन पर्यावरण. विपणन पर्यावरण आपल्याला नेमकं कशाला म्हणायचं, की व्यवसायामध्ये उत्पादन, विपणन, वित्त, कर्मचारी या 4 क्रिया मुख्य असतात. त्यातही विपणन ही सर्वात महत्त्वाची क्रिया आहे, कारण विपणन ही बाह्य जगांमध्ये केली जाणारी क्रिया आहे, की ज्यामध्ये उत्पादन प्रक्रिया असेल, वित्त असेल, कर्मचारी असेल, ग्राहकांना वस्तूंची उपलब्धता करून देणं असेल, कच्च्या मालाची खरेदी विक्री असेल, आयात निर्यात, बाजारपेठांपर्यंत वस्तूंची उपलब्धता करून देणं असेल, या सगळ्या क्रियांचा समावेश हा विपणन पर्यावरणामध्ये येत असतो. आणि त्याचा अर्थ आपल्याला सर्वांगाने काय काढता येतो, की व्यवसायाच्या विपणन क्रियांवर व विपणन व्यवस्थापनावर परिणाम करणाऱ्या ज्या घटना असतील, परिस्थिती, प्रभाव घटक यांची एकूणच गोळाबेरीज म्हणजे आपल्याला विपणन पर्यावरण म्हणता येईल. त्याची वैशिष्ट्य आपल्याला काय सांगता येतील, की विपणनाची वैशिष्ट्य काय? सभोवतालची परिस्थिती, गतिमानता, म्हणजे सभोवतालच्या परिस्थिती. एखादा व्यक्ती काय करत असतो, जो समजा उत्पादन करणारे व्यक्ती असेल किंवा एखादा विक्रेता असेल, तर तो काय करतो, सभोवतालची परिस्थिती आपल्याला अनुकूल आहे का प्रतिकूल आहे त्याचा अभ्यास करण्याचं काम करत असतो आणि सभोवतालच्या परिस्थितीनुसार तो वस्तूंची विक्री करण्याचा प्रयत्न करत असतो. आणि विपणन प्रक्रिया ही प्रचंड गतिमान मानली जाते, कारण समाजातल्या प्रत्येक घटकाला त्याच्या गरज पूर्ततेचं साधन उपलब्ध करून देण्याचं काम हे विपणन प्रक्रियेमध्ये केलं जातं. आणि अनिश्चित परिस्थिती जी असेल, अनिश्चितता परिस्थिती, कारण गुंतागुंतीची परिस्थिती आहे, जटिलतेची परिस्थिती आहे, आणि त्यामुळे अनिश्चित परिस्थितीमध्ये सुद्धा किंवा गुंतागुंतीच्या परिस्थितीमध्ये सुद्धा विपणन प्रक्रियेच्या द्वारे आपल्याला ग्राहकांचं समाधान करता येतं. त्याचबरोबर ग्राहकांना वेगवेगळ्या वस्तू आणि सेवा सुविधांची उपलब्धता करून देता येते. म्हणजे अनिश्चित परिस्थितीची सुद्धा आपल्याला त्यामध्ये योग्य ते नियोजन करता येईल. बहुविविधतापणा असतो विपणन प्रक्रियेमध्ये. म्हणजे वेगवेगळेपणा आला, संमिश्रपणा आला, म्हणजे एकाच प्रकारच्या ठराविक वस्तूंची, सेवा सुविधांची फक्त पुरवठा न करता वेगवेगळ्या प्रकारचा पुरवठा हा विक्रेत्यांद्वारे केला जातो. आणि विपणन प्रक्रियेचा परिणाम हा दीर्घकालीन असलेला आपल्याला पाहायला मिळतो. म्हणजे विपणनामध्ये लहान प्रमाणामध्ये, म्हणजे कमी किंवा जास्त प्रमाणामध्ये जर वस्तूंची विक्री केली जात असेल, तर त्याचा दीर्घकालीन परिणाम हा बाजारपेठेवरती होत असतो, ग्राहकांवरती होत असतो, विशिष्ट वर्गावरती होत असतो. कारण त्याचा कोणताही फ्रेमवर्क जर आपण पाहिला, चौकट निर्मिती आपण कशाला म्हणतो, की विशिष्ट एखादं उत्पादन तयार केल्याने एखाद्या ठराविक घटकासाठी किंवा ठराविक ग्राहकांसाठी जर आपण त्याची निर्मिती केलेली असेल, तर ती चौकट निर्मिती आपल्याला म्हणता येईल, की विशिष्ट बंधनामध्ये राहूनच आपण काम करणं. कारण ते स्वीकृत म्हणजेच काय, की समाजासाठी वेगवेगळ्या वस्तूंची, सेवा सुविधांची उपलब्धता करून देणं, तर समाजासाठी ती स्वीकृती मानली जात असते. विपणन पर्यावरणाचे घटक आपल्याला काय पाहता येतील, की समजा अंतर्गत पर्यावरण. पहिला मुद्दा आपल्याला पाहता येईल अंतर्गत पर्यावरण. अंतर्गत पर्यावरणामध्ये अपेक्षित काय असतं, की ज्यावेळी विपणन प्रक्रिया कार्यरत असते त्यावेळी अंतर्गत, मग तो ग्राहक असेल, उत्पादक असेल, काम करणारे कर्मचारी असतील, यंत्रसामग्री असेल, या वेगवेगळ्या घटकांचा समावेश हा आपल्याला अंतर्गत पर्यावरणामध्ये करावा लागतो, की ज्याचा आधार घेऊन विपणन कार्यरत करत असतं आणि विपणनामध्ये वेगवेगळी निर्णय प्रक्रिया राबवली जात असते. आणि बाह्य पर्यावरणामध्ये काय केलं जातं, एकतर सूक्ष्म पर्यावरण आणि स्थूल पर्यावरण. आता पर्यावरणाचे आपण प्रकार पाहणार आहोत, की कोणतं पर्यावरण नेमकं. कारण विपणन प्रक्रियेमध्ये कार्यरत असताना किंवा कार्य करत असताना कोणकोणत्या पर्यावरणाचा आपल्याला विचार करावा लागतो, तर एक म्हणजे लोकसंख्या पर्यावरण. म्हणजे कोणत्या भागामध्ये आपण विक्री करणार आहोत किंवा वस्तूंची उपलब्धता करून देणार आहोत, त्यासाठी असलेल्या सभोवतालच्या एकूण लोकसंख्येचं प्रमाण किती आहे, किती लोक आहेत, किती ग्राहक उपलब्ध होऊ शकतात, किती उपभोक्ते उपलब्ध होऊ शकतात, म्हणजे एकूण लोकसंख्येचा आपल्याला तिथे विचार करावा लागेल. दुसरा मुद्दा आहे सामाजिक पर्यावरण. म्हणजे सामाजिक परिस्थिती नेमकी काय आहे त्या ठिकाणची, म्हणजे त्या ठिकाणच्या ग्राहकांच्या आवडीनिवडी काय आहेत, तिथल्या समाजाचं राहणीमान नेमकं कोणत्या पद्धतीचं आहे, त्यानुसार आपल्याला विचार करावा लागेल. आर्थिक आणि सांस्कृतिक पर्यावरण हे 2 घटक खूप महत्त्वाचे आहेत विद्यार्थ्यांनो, की ज्यामध्ये आर्थिक परिस्थिती ही ग्राहकांची कशी आहे त्यानुसार आपल्याला वस्तूंची उपलब्धता करून द्यावी लागते. कारण त्याची रेंज आपल्याला ठरवावी लागेल, की कमी किमतीची उत्पादनं, मध्यम किमतीची उत्पादनं, हायेस्ट कॉस्ट त्याची नेमकी काय असावी, आणि कल्चर त्या ठिकाणचं नेमकं कसं आहे त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. म्हणजे सांस्कृतिक घटकांचा परिणाम हा सुद्धा विपणन प्रक्रियेवरती होत असतो. त्यामुळे सांस्कृतिक घटकांना सुद्धा आपल्याला
महत्त्व द्यावं लागेल की ज्याचा परिणाम हा विपणन प्रक्रियेवरती होत असतो. जसं की आपण समजा पाहिलं की वेगवेगळे सण उत्सव हे साजरे केले जात असताना त्या दरम्यान बाजारपेठांवरती त्याचा प्रचंड परिणाम होत असतो. दिवाळी असेल, गणेशोत्सव असेल, यासारखे अनेक सण की ज्या सणांचा परिणाम हा बाजारपेठेतील वस्तूंच्या विक्रीवरती होत असतो आणि विक्रीचं प्रमाण कमी किंवा जास्त या सणांच्या दरम्यान होत असतं. आणि नैसर्गिक पर्यावरणामध्ये नेमकं आपल्याला अपेक्षित काय असतं की ज्या ठिकाणी नैसर्गिक वातावरण नेमकं कसं आहे त्या पद्धतीनं काय केलं जातं, वस्तूंची विक्री ही प्रामुख्याने विक्रेत्यांच्याद्वारे केलं जातं. सोलापूरचा जर आपण विचार केला तर सोलापूरमध्ये सोलापुरी चादरींची जास्तीत जास्त विक्री केली जाते. त्या ठिकाणचं उत्पादन चांगलं आहे. महाबळेश्वरचा विचार केला तर त्या ठिकाणी स्ट्रॉबेरीचं उत्पादन आहे. कोल्हापूरचा विचार केला तर कोल्हापूरमध्ये कोल्हापुरी चप्पल आहे. याच पद्धतीने वेगवेगळ्या शहरानुसार त्या ठिकाणी वेगवेगळी उत्पादनं उपलब्ध करून दिली जातात. तंत्रज्ञान, पर्यावरण आणि कायदेविषयक पर्यावरणाचा जर आपण विचार केला, कारण प्रत्येक उत्पादन तयार करत असताना काही तांत्रिक गोष्टी आपल्याला विचारात घ्याव्या लागतात. जसं की आज ऑनलाईन पद्धतीनं व्यवहार एवढ्या प्रमाणामध्ये पूर्ण केले जात आहेत की ज्यामध्ये डेबिट कार्डाचा वापर केला जातो आहे, क्रेडिट कार्डाचा वापर केला जातो आहे, म्हणजे कॅशलेस पूर्णतः व्यवहार होत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. आणि दुसरी ही बाजू एवढी सत्य आहे की आजही काही लोकांकडं ATM कार्ड म्हणजे डेबिट क्रेडिट कार्ड नाही आहेत. त्यामुळे ते पारंपरिक पद्धतीने आजही व्यवहार करत असलेले आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे तंत्रज्ञानाला महत्त्व देत असताना आपल्याला दोन्ही गोष्टी समजावून घेणं किंवा तुलनात्मकरित्या विचार करणं हे अत्यंत आवश्यक असणार आहे. वेगवेगळी आयातीची धोरणं असतील, निर्यातीची धोरणं असतील, यामध्ये वेळेनुसार कालावधीनुसार बदल होत असतो. त्या बदलांचा परिणाम आपल्याला समजावून घ्यावा लागेल. त्यानंतर महत्त्वाचा घटक आहे की राजकीय पर्यावरण. राजकीय पर्यावरण या शब्दाचा अर्थ आपल्याला काय घ्यायचा आहे की कोणतंही उत्पादन तयार करत असताना ते उत्पादन तयार केल्यापासून ते स्थानिक बाजारपेठेमध्ये आपल्याला उपलब्ध करून द्यायचं आहे का, जिल्हास्तरीय बाजारपेठांमध्ये आपल्याला उपलब्ध करून द्यायचं आहे का, राज्यस्तरामध्ये आपल्याला उपलब्ध करून द्यायचं आहे. त्यासाठी प्रामुख्याने जी राजकीय समीकरणं बदलत असतात किंवा राजकीय धोरणं जी बदलत असतात त्या धोरणांचा सुद्धा आपल्याला विचार करणं अत्यंत आवश्यक असेल. त्यानंतर आंतरराष्ट्रीय पर्यावरण. आपण ज्यावेळी स्थानिक बाजारपेठांचा विचार करतो आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील बाजारपेठांचा ज्यावेळी विचार करतो त्यावेळी प्रचंड परिणाम किंवा प्रचंड फरक आपल्याला या बाजारपेठांमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय की ज्या बाजारपेठांचा आधार घेऊनच आपल्याला अभ्यास करूनच आपल्याला उत्पादनाची निर्मिती करणं आवश्यक आहे, कारण तरच आपण बाजारपेठेमध्ये वस्तूंची उपलब्धता करून देऊ शकतोय. त्यानंतर आपण पुढचा भाग जो पाहणार आहोत त्यामध्ये विपणन पर्यावरणाचे स्वरूप नेमकं काय आहे, म्हणजे विपणन पर्यावरण हे स्वरूप काय असलं पाहिजे, तर ज्यामध्ये स्थिर वातावरण किंवा स्थिर पर्यावरण ज्याला आपण म्हणतो. म्हणजे काही बाजारपेठांमध्ये स्थिर प्रकारे उत्पादनांची विक्री करत असताना कोणतीही गतिशीलता त्यामध्ये नसते. स्थिर प्रमाणामध्ये वस्तूंची खरेदी विक्री ही त्या ठिकाणी केली जात असते. मुवमेंट, बाजारपेठांची जी मुवमेंट असते त्या ठिकाणची ती कॉन्स्टंट असते. आणि बदलत्या पर्यावरणामध्ये काय की ज्या ठिकाणी सातत्यानं वस्तूंची असलेली मागणीचं प्रमाण हे कमी जास्त होत असतं. पर्यावरण त्या ठिकाणचं सातत्यानं बदलत जात असतं. एक जातीय पर्यावरण आणि बहुजातीय पर्यावरणामध्ये नेमका फरक आपल्याला काय जाणवतो की वेगवेगळ्या पद्धतीनं वस्तूंना केली जाणारी मागणी किंवा एकाच प्रकारच्या वस्तूंना केली जाणारी मागणी याचा जो आपल्याला अभ्यास करावा लागतो, त्यानुसार जी निर्णय प्रक्रिया आपल्याला जी राबवावी लागते त्यामध्ये एक जातीय पर्यावरण किंवा बहुजातीय पर्यावरणाचा आपल्याला अभ्यास करावा लागत असतो. गतिमान पर्यावरण आणि नानाविध पर्यावरण विविधता आहे. पूर्णतः बाजारपेठांमध्ये विविधता असलेल्या आपल्याला पाहायला मिळते आणि त्या विविधतेला अनुरूप आपल्याला वेगवेगळ्या वस्तूंची उपलब्धता करून देणं अत्यंत आवश्यक असणार आहे. त्यानंतर आपण पाहणार आहोत आता की पर्यावरणाचा शोध. पर्यावरण म्हणजे काय की आपल्याला एखादी वस्तू किंवा कोणतीही उत्पादन बाजारपेठांमध्ये उपलब्ध करून देत असताना त्यासाठी नेमकं पर्यावरण किंवा त्या ठिकाणच्या ग्राहकांची माहिती ही नेमकी कोणत्या पद्धतीनं घ्यायची. तर या प्रक्रियेमध्ये आपल्याला महत्त्वपूर्ण आहेत काही गोष्टी, ज्यामध्ये मौखिक माहिती. म्हणजे एक्स नावाचा एखादा व्यक्ती समजा वस्तूंची विक्री करतोय, ज्याचं किराणा दुकान असेल, तर ग्राहक काय करत असतात, त्या ठिकाणी वस्तूंची खरेदी करत असताना समजा एक्स या व्यक्तीनं वस्तूंची विक्री केली आणि त्या ठिकाणी अ, ब, क या 3 व्यक्तींनी वस्तूंची खरेदी केलेली असेल. एक्स हा असेल विक्रेता, तर ते अ, ब, क काय करत असतात की वस्तूंची खरेदी केल्यानंतर त्या वस्तूंच्या वापराविषयीची प्रतिक्रिया ही आपल्या सभोवतालच्या व्यक्तींशी संवादाद्वारे साधत असतात. मग आपण काय करायचं, त्याची प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मौखिक म्हणजे तोंडी स्वरूपामध्ये त्यांची माहिती आपल्याला एकत्रित करणं हे अत्यंत आवश्यक असणार आहे. औद्योगिक हेरगिरी
म्हणजे समजा एखाद्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारची उत्पादनं तयार करून देत असताना आपण तिथं ऑब्झर्वेशन करणं गरजेचं आहे. ऑब्झर्वेशन करून आपण कोणत्या प्रकारच्या वस्तू उपलब्ध करून देऊ शकतोय, त्या वस्तूंची उपलब्धता करून देत असताना आपण त्यासाठी हेरगिरी करणं आवश्यक आहे. अंतर्गत मार्ग आहे किंवा बाह्य संस्था, म्हणजे प्रत्यक्ष त्या ठिकाणी त्या व्यवसायांना भेटी देऊन किंवा संस्थांच्या बाह्य पद्धतीनं काही गोष्टी आपल्याला उपलब्ध करून घेता येतील का, किंवा त्याची माहिती आपल्याला उपलब्ध करता येईल का, त्याचाही आपल्याला सर्वांगानं विचार करणं हे अत्यंत आवश्यक असणार आहे. त्यानंतर प्रकाशित साहित्य. प्रकाशित साहित्यामध्ये नेमकं आपल्याला अपेक्षित काय असतं, तर त्या वस्तू उपलब्ध करून देताना की काही पब्लिश्ड मटेरियल असेल. पब्लिश्ड मटेरियल की समजा एखादा आपल्याला काही निर्णय घ्यायचा आहे, उत्पादनाचा निर्णय घ्यायचा आहे, तर तो उत्पादनाचा निर्णय घेत असताना त्याविषयी काही लेख प्रकाशित झालेले आहेत का, आणि त्याविषयी आपल्याला काही माहिती मिळेल का प्रकाशित. मग समजा वर्तमानपत्र असतील, वेगवेगळे मॅगझिन्स असतील, वेगवेगळी ह्याच्या संदर्भ ग्रंथ असतील, वॉलपेपर्स असतील, त्याचा आपल्याला विचार करावा लागेल. पाहणी, ज्याला आपण ऑब्झर्वेशन म्हणतो. पर्यावरणाचं विश्लेषण पाहत असताना एक आहे पेस्ट, क्विक एन्व्हायरमेंटल स्कॅनिंग टेस्ट, त्याचाही आपण अवलंब करू शकतो आहे. त्यानंतर सॉर्ट ॲनालिसिस, ज्याला आपण म्हणतो, की ज्यामध्ये यस म्हणजे स्ट्रेंथ असेल, विकनेस, अपॉर्च्युनिटी, थ्रेट्स. कोणत्याही व्यवसायामध्ये काम करत असताना त्याचा सर्वांगाने विचार आपल्याला करावा लागतो, की मी ज्या एखाद्या व्यवसायामध्ये काम करत असेल तर त्याचे स्ट्रेंथ म्हणजे बलस्थान नेमकं काय आहे, मी कोणत्या क्षेत्रामध्ये चांगल्या पद्धतीनं काम करू शकतो आहे, याचा आपल्याला अभ्यास करावा लागेल. विकनेस म्हणजे मी एखाद्या क्षेत्रात काम करत असताना त्यामध्ये दुर्बलता नेमकी काय आहे का, किंवा मी जे काम करतो आहे त्यामध्ये काही दुर्बल घटक आहेत का, त्याचाही आपल्याला अभ्यास करावा लागेल. अपॉर्च्युनिटी, भविष्यकालीन संधीचा सुद्धा आपल्याला विचार करावा लागेल, किंवा त्यामध्ये असलेला धोका म्हणजे थ्रेट्स, त्याचाही आपल्याला विचार करावा लागेल. काही सांख्यिकीय तंत्रांचा सुद्धा आपण त्यासाठी आधार हा घेऊ शकतोय. आता विद्यार्थ्यांना पाहणार आहोत आपण प्रकरण क्रमांक 3, उपभोक्त्याची वर्तन पद्धती व खरेदी प्रक्रिया. प्रामुख्याने या प्रकरणामध्ये आपल्याला उपभोक्ता हाच घटक अत्यंत महत्त्वाचा मानायचा आहे. उपभोक्त्याची वर्तन पद्धती तुलनेने विपणन क्षेत्रातील अभ्यासाची नवीन संकल्पना आहे. विशेषतः 1960 नंतर या संकल्पनेच्या अभ्यासाला प्रारंभ झाला. जागतिकीकरण, खाजगीकरण, उदारीकरणाच्या काळात म्हणजेच 1990 नंतर ही संकल्पना फारच महत्त्वाची समजली जाऊ लागली, आणि 21व्या शतकात तर ग्राहकांची संख्या प्रचंड आहे, स्पर्धक प्रचंड आहेत, आणि या स्पर्धात्मक परिस्थितीत जर आपल्याला नफा प्राप्ती करायची असेल, स्पर्धात्मक फायदा प्राप्त करायचा असेल, तर आपल्याला उपभोक्त्यांची वर्तन पद्धती समजावून घेणं अत्यंत आवश्यक आहे. मग उपभोक्त्यांची वर्तन पद्धती ही संभाव्य उपभोक्त्यांची मानसशास्त्रीय किंवा जी एकूणच शारीरिक वर्तन पद्धती असेल, ज्याद्वारे त्यांच्यामध्ये वस्तू व सेवांबाबत असलेला उपभोग किंवा दुसऱ्याच असलेल्या त्या संबंधित सांगण्यावरून जी जाणीव निर्माण होते, त्याचा आपल्याला अभ्यास करणं हे अत्यंत आवश्यक आहे. उपभोक्त्यांच्या वर्तन पद्धतीची वैशिष्ट्ये काय सांगता येतील आपल्याला, तर उपभोक्ता आपल्याला ज्या वस्तूंची आवश्यकता आहे त्याचीच मागणी करत असतो. प्रत्यक्ष वस्तूंचा तो उपभोग घेत असतो. जरीही खरेदीदार वेगळा असला तरी उपभोक्ताच त्या वस्तूंचा उपभोग घेत असतो. यासारखी वैशिष्ट्य आपल्याला त्या ठिकाणी पाहता येतील. उपभोक्त्यांच्या वर्तन पद्धतीवरती परिणाम करणारे घटक नेमके कोणते आहेत, तर त्यामध्ये असेल आर्थिक घटक. म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर समजा 50 रुपयाच्या वस्तूंची खरेदी करायची असेल तर तो काय करेल, त्याच्याकडे जेवढी आर्थिक क्षमता असेल तेवढ्याच रकमेची तो खरेदी करेल. म्हणजे आर्थिक घटकाचा परिणाम हा उपभोक्त्याच्या वर्तन पद्धतीवरती तात्काळ होत असतो. मानसशास्त्रीय घटक म्हणजेच काय, की त्याच्या आवडीनिवडी. म्हणजे कोणताही उपभोक्ता वस्तूस मागणी निर्माण करत असताना त्याची आवड निवड किंवा कोणत्या घटकांना तो प्रेफरन्स देऊ शकतोय, मागणी निर्माण करू शकतोय, तो मानसशास्त्रीय घटक तिथं महत्त्वाचा मानावा लागेल. सामाजिक आणि सांस्कृतिक घटकांमध्ये नेमकं आपल्याला अपेक्षित काय आहे, तर सामाजिक परिस्थिती किंवा सभोवतालची परिस्थिती नेमकी काय आहे, त्यानुसार उपभोक्ता काय करत असतो, वस्तूला असलेली मागणी निर्माण करत असतो. आणि सांस्कृतिक घटकांचा, जसं की आज आपण पाहतोय की वेगवेगळ्या संस्था या सध्या इव्हेंट मॅनेजमेंटमध्ये कार्यरत असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. सणांचा, उत्सवांचा परिणाम, ज्या बदलत जाणाऱ्या संस्कृती असतील किंवा वेगवेगळे सांस्कृतिक बदल होत आहेत, त्याचा परिणाम हा उपभोक्त्यांच्या वर्तन पद्धतीवरती होत आहे. पर्यावरणाचा परिणाम हा कसा होतो उपभोक्त्यांच्या वर्तन पद्धतीवरती, तर उपभोक्ता काय करत असतो की सभोवतालच्या
एकूणच भौगोलिक परिस्थितीचा विचार करून तो काय करत असतो, वस्तू किंवा सेवांना मागणी करत असतो. त्यानंतर खरेदी निर्णयावर परिणाम करणारे किंवा प्रभाव टाकणारे घटक कोणते आहेत, ज्यामध्ये मानसशास्त्रीय घटक, सामाजिक घटक, आर्थिक घटक, धार्मिक व सांस्कृतिक घटक, वैयक्तिक घटक आणि नैसर्गिक घटक, हे जे वरीलप्रमाणे जे आपण उपभोक्त्याच्या वर्तन पद्धतीवरती परिणाम करणारे घटक हे समान घटक आहेत, की याच घटकांचा परिणाम हा खरेदी निर्णय प्रक्रियेवरती पण होत असतो, वर्तन पद्धतीवरती पण होत असतो. आणि खरेदी निर्णय प्रक्रियेत कोणत्या घटकांचा समावेश होतो, तर त्यामध्ये की समजा मागणी, प्रारंभिक घटकामध्ये आपल्याला अपेक्षित काय आहे, की मागणी कोणत्या प्रकारच्या वस्तूला मागणी केली जाते. प्रभाव टाकणारी व्यक्ती ही नेमकी कोणती, समजा अ आणि ब या दोन व्यक्ती असतील, अ असेल ग्राहक आणि त्याचा प्रत्यक्ष उपभोक्ता असेल ब, तर बऱ्याच वेळा आपल्याला असं पाहायला मिळतं की खरेदी करणारा जो व्यक्ती असेल आणि वस्तूचा वापर करणारी जी व्यक्ती असेल, त्या प्रत्येकाची विचारसरणी ही वेगवेगळ्या प्रकारची असू शकेल. खरेदी निर्णय करता म्हणजे जो खरेदीचा प्रत्यक्ष निर्णय घेतो त्याला आपण म्हणत असतो की खरेदीचा निर्णय करता, निर्णय घेण्याचं काम तो करत असतो. त्यानंतर खरेदीदार प्रत्यक्ष जो वस्तूंची खरेदी करतो किंवा मोबदला देतो त्याला आपण म्हणत असतो खरेदीदार. आणि उपभोग करता या शब्दाचा अर्थ काय, की जो व्यक्ती प्रत्यक्ष वस्तूंचा उपभोग करत असतो किंवा वापर करत असतो. खरेदी प्रक्रियेतील टप्पे जर आपण पाहिले की खरेदी प्रक्रिया कशी घडून येत असते, ज्यामध्ये गरजेची जाणीव निर्माण होणं गरजेचं आहे, की मगाशी प्रकरण क्रमांक 1 मध्ये आपण पाहिलं की जोपर्यंत व्यक्तीला एखाद्या वस्तूची गरज निर्माण होत नाही तोपर्यंत वस्तूला तो मागणी करत नाही. म्हणजे वस्तूबाबत माहितीचा शोध घेत असतो, तो माहितीचे तो मूल्यमापन करतो. म्हणजे आपल्यासमोर किती पर्याय उपलब्ध आहेत, किती वस्तू उपलब्ध आहेत, त्याप्रमाणे तो काय करत असतो की मला उपलब्ध वस्तूंपैकी, उपलब्ध पर्यायांपैकी कोणत्या वस्तू योग्य आहेत त्यानुसार तो निर्णय घेण्याचा काम करत असतो, खरेदीचा निर्णय घेत असतो. त्यानंतर प्रत्यक्ष तो खरेदी करतो. आणि खरेदीनंतरची भावना आणि मूल्यमापन काय, की ज्यावेळेस समजा मी एखादी वस्तू खरेदी केली तर मी काय करेन, की पहिल्यांदा त्या वस्तूचा प्रत्यक्ष वापर करेन, उपभोग घेईन आणि त्यानंतर त्या वस्तूविषयी माझं मत तयार होईल की ही वस्तू चांगली किंवा वाईट याचं मूल्यमापन आपण करू शकतोय. धन्यवाद विद्यार्थ्यांनो. अशा पद्धतीनं आपण आज 3 प्रकरणांचा एकत्रितपणे अभ्यास केला. माझी अशी अपेक्षा आहे की पुन्हा एकदा आपण ही जी मी माहिती सांगितलेली त्या माहितीचं अनावरण कराल आणि प्रत्यक्ष पुन्हा एकदा आपण वेगवेगळ्या वाचन करून त्यावरती आपण तयारी कराल. इथंच आपण विद्यार्थ्यांनो थांबूया. धन्यवाद.